Yeah.
तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रजा निज मन मुकुर सुधारी वर्ण रघुवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयंती केले स्मरण होय सकळ विद्येशाधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारण्याचा विठ्ठल आवडे देवासी त्वैका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन गिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा ज्यांच्या चरित्रामध्ये शांती हा विशेष गुण आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्यांना शांतीचे सागर म्हटले जातं असे श्रीमंत संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा चार चरणाचा फार सुंदर अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा भगवंताच्या कृपेने आपल्या या काळी दौलत या पुण्यभूमीमध्ये भव्य स्वरूपातील हा कीर्तन महोत्सव अगदी आज छत्रपती शिवरायांच्या शिवजयंतीचा पर्वकाळ आणि महाशिवरात्रीचा पर्वकाळ हे दोन्ही पर्वकाळ आपल्या सप्ताहामध्ये आलेले आहेत। महाशिवरात्री निमित्त श्री महादेव मंदिर कालिंदेश्वर संस्थान येथे शिव महापुराण कथा ज्ञानेश्वरी पारायण ग्रामगीता वाचन आणि भव्य कीर्तन महोत्सव अतिशय गोड असं नियोजन आपण गावकऱ्यांनी केलेलं आहे। कथा प्रवक्त्या हरिभक्त परायण सुंदर असा ज्यांचा कंठ आहे सुंदर वक्तृत्व आहे अशा कांचनताई शेळके अमडापूरकर तर ताईंच्या पवित्र अशा मुखातून आपण शिव महापुराण कथा श्रवण करणार आहात। ज्ञानेश्वरीचे व्यासपीठ चालक विठ्ठल महाराज गोहिरे आहे श्रीरामपूरकर आणि ग्रामगीता वाचक आहेत ग्रामगीताचार्य प्रमोदजी महाराज देशमुख। महाराष्ट्रातले सगळे नामांकित कीर्तनकार मंडळी एका पत्रिकेत आपण एकत्र आणली आणि जवळजवळ हा आपला कार्यक्रम 10 दिवसाचा होतोय आणि हे आजचं पहिलं कीर्तन माझ्यामुळेच वाढलं असं मला काही हरकत नाही। पुढे तारीख बसत नव्हती आणि मग आजची सेवा आमच्याकडे सुपूर्द केली हरिभक्त परायण परीक्षितजी महाराज मोरे आपल्या गावचे भूमिपुत्र। खरं तर वय लहान आहे पण आपण पहिल्यांदाच कुणाला तरी बोलतोय पण किती आदरानं बोलावं किती श्रद्धेनं बोलावं त्या बोलण्यामध्ये किती भाव भरलेला असावा हे परीक्षित महाराजांकडनं शिकावं। खरं तर याच्या अगोदर ओळख नाही परीक्षित महाराजांचा मला फोन आला आणि सांगितलं दीदी अशी अशी सेवा आहे घ्याल का आणि मग मी माझ्याकडे सेवा स्वीकारली। परीक्षितजी महाराजांनी मला फोनवरती संपर्क केला आम्ही तुमच्यामध्ये येऊन पोहोचलो। आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी स्वीकारलेलं आहे स्वर्गीय जनार्दन दगडूजी भोणे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्रीमान माधव जनार्दन भोणे व स्वर्गीय शांताबाई बळीराम मोरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्रीमती रेखाबाई प्रदीप मोरे व सौ शारदा मदन मोरे तर या तिघांनी मिळून 3 यजमानांनी मिळून आजच्या कीर्तनाचं सौजन्य स्वीकारलेलं आहे। या तिन्ही दात्यांसाठी तर जोरात टाळी वाजवूयात। खरं तर शारदाताई तुम्ही मला टीव्ही वरती मोबाईल वरती सारखं फॉलो करता बरेच जण करत असतील पण शारदाताईंनी नाव सुचवलं की परीक्षित महाराज दीदींना बोलवायचं का आपल्याकडे काय म्हणतात कुठल्या गोष्टीचा योग यावा लागतो आणि आम्ही तुमच्याकडे येऊन पोहोचलो। अतिशय चांगलं नियोजन आहे एवढा भव्य मंडप आहे। खरं तर गुरुदेवांच्या कृपा आशीर्वादानं विदर्भात एवढा ताकदीचा कार्यक्रम ताकदीचा हा पाहताना खूप आनंद वाटतोय। कुठल्याच गोष्टीची कमतरता नाहीये सुंदर मंडप आहे साऊंड सिस्टीम पण खूप छान आहे। मला आल्यावर सांगितलं परीक्षित महाराजांनी की पाचता बेलोऱ्याला कीर्तन झालं ना तेव्हा तुम्हीच होते यांनी सांगितलं म्हणून लक्षात आलं तर खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे। साऊंड वाला दादासाठी एकदा जोरात टाळी वाजवूयात आपण।
खूप चांगल्या पद्धतीची त्यांची साऊंड सिस्टीम आहे. आता तुमच्या पुसदच्या पलीकडे बेलोर नावाचं गाव आहे. खूप मोठा सप्ताह तिथे घडून आला. तिथे कीर्तन सेवा होती माझ्याकडे. त्यांच्या साऊंड वरती याच्या अगोदर मला कीर्तन करण्याचा सुयोग प्राप्त झाला. आज सगळी गुणीजन मंडळी मस्तक आहे पायावरी या वारकरी संतांच्या सगळ्यांना सादर वंदन. माझे तरुण भावंड टाळ घेऊन उभी आहेत. खरं तर आज कीर्तनामध्ये ही माझे भावंड कीर्तनात टाळ घेऊन उभी आहेत. खऱ्या अर्थानं मला असं वाटतं छत्रपती शिवरायांचे मावळे माझ्या सोबत आहेत. या सगळ्या माझ्या भावंडांसाठी टाळी. त्याचबरोबर गायनाची गोड अशी साथ देणारे हरिभक्त परायण उत्तम महाराज, उत्तम बाबा आणि इकडे नामदेव महाराज, नामदेव बाबा आहेत. दोघांनाही माझं वंदन आहे. सप्रेम जयारी सादर वंदन विनेकरी बाबा, परीक्षित महाराज, माझ्या विद्यार्थिनी अपेक्षाताई, किशोरीताई, कार्तिकी, भक्ती या सगळ्या माझ्या विद्यार्थिनी आणि या पक्वासाची साथ देणारे हरिभक्त परायण मोहन महाराज टाळी कुठे. मोहन महाराजांसाठी पण टाळी वाजवा. खूप चांगल्या पद्धतीने पक्वास वाजवतात. चांगलं नियोजन आहे. काय वर्णन करावं, किती करावं, खूप आनंद वाटतोय. पहिला दिवस आहे आणि शिवजयंतीचं सगळीकडे प्रचंड प्रत्येकाचं गडबड घाई. महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी प्रत्येकाची धांदल चाललेली आहे. पण अशा स्थितीमध्ये एवढ्या मोठ्या गावामध्ये, काळी दौलत या गावामध्ये पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी एवढ्या संख्येनं आपण उपस्थित आहात. तुम्हा सगळ्यांना माझं वंदन आहे. आणि कॅमेराच्या माध्यमातून कार्यक्रमाचं शूटिंग, प्रायव्हेट शूटिंग आहे का युट्यूब आहे? युट्यूब आहे. सनातन गजल हे युट्यूब चॅनल आहे. या दादाचं कौतुक आहे. या चॅनलवरती हा कार्यक्रम पुन्हा पाहायला मिळेल. गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, प्रतिष्ठित मंडळी सगळ्यांना सादर वंदन. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेती, उद्योग, व्यवसाय, व्यापार सर्व क्षेत्रामध्ये मातब्बर असणारी मंडळी आपल्या सगळ्यांच्या मध्ये ईश्वराचं चिंतन पाहू. विठाल विठाल. खरं तर ऐका ना, विदर्भामध्ये अनेक साधू संत प्रगट झाले, अनेक संत जन्माला आले आणि त्या संतांच्या कृपा आशीर्वादानं विदर्भाची भूमी अधिक तेजस्वी ओजस्वी बनली. खरं तर ही भूमी फार तेजस्वी आहे. या भूमीमध्ये सोनं जन्माला आलेलं आहे. सोनं, या भूमीत सोनं जन्माला आलं नवल काय, तर ही या भूमीमध्ये साक्षात लक्ष्मी अवतरलेली आहे. माता रुक्मिणी मातेच्या प्रागट्यकरणानं या भूमीला सोनं पिकवणारी भूमी म्हणायला काही हरकत नाही. पण या भूमीची खरी मशागत केली, या चांगल्या भूमीची मशागत केली खरं तर ते गुरुदेव तुकडोजी महाराजांनी, राष्ट्रसंत गाडगे बाबा, आवलिया संत गजानन बाबा आदी करून महापुरुषांनी, अनेक साधू संत आहेत, राष्ट्रसंत गुलाब बाबा आहेत. तर या सगळ्या संतांनी मशागत केली या जमिनीची आणि मशागत केल्या कारणानं एवढे सुंदर भक्तीचे हे विकसित झालेले ही जी फुलं आहेत म्हणा किंवा हे सगळं स्वरूप आहे, तर हे त्यांच्या कृपेचा प्रभाव आहे. खरं तर गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून परीक्षित महाराजांनी मला सांगितलं, म्हणे दीदी आम्ही सगळी मंडळी सभासद आहोत आणि कोणी असं काही विशेष मजबूत परिस्थितीतलं नाहीये. सामान्य कुटुंब आहे, साधारण व्यवसाय करतात, पण त्यातून खूप चांगली कामं गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून अध्यात्माच्या बाबतीत, समाजसेवेच्या माध्यमातले असतील किंवा तरुणांना व्यसनमुक्ती असेल, युवा बांधवांना मार्गदर्शन असेल, जीवनामध्ये जगणं हे माणसाचं सुंदर असलं पाहिजे, त्याच्यासाठी प्रचंड स्वरूपात धनच असेल तर माणसाला किंमत असते असं नाही. आपलं जगणं जर नीतीनं असेल तर धनवानापेक्षा सुद्धा गुणवानाला या जगामध्ये जास्त मान आहे. अगदी या गोष्टी लोकांच्या, बांधवांच्या, तरुणांच्या मनामनावर बिंबवण्याचं काम गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून चालतं. तर हे खूप ऐकल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं आणि आपल्या सगळ्यांच्या मध्ये आम्हाला कीर्तन करताना सुद्धा खूप आनंद वाटतोय. वेळेत कीर्तन पूर्ण करणार आहे कारण माझा पुढचा प्रवास खूप दूरचा आहे, त्याच्यामुळे वेळेमध्ये सेवा पूर्ण करण्याचं काम करेन. विठाल खरं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी फार सुंदर संदेश दिला. आता तो अभंग तुकडोजी बाबांचा आहे की नाही मला माहिती नाही. बालपणापासून आम्हाला खरं तर विदर्भात जन्म झाला असता तर नक्कीच मला माहिती असतं की महाराजांचे अभंग कोणते आहेत कोणते नाही. पण मराठवाड्यात जन्म जरी झाला असेल माझा, तरी तुकडोजी महाराजांच्या बद्दल काही अभंग लहानपणापासून कानावर पडलेला आहे.
भले नसतील महाराजांची पण टीका लावली असेल महाराजांची, महाराजांचं नाव दिलं असेल त्या अभंगाला. त्याचा भाव फार गोड आहे, फार सुंदर अर्थ आहे त्या अभंगाचा. ऐका, प्रपंच करून परमार्थ साधायचा, त्याच्यामध्ये भगवान परमात्मा आपल्याला यश देत असतो. भक्ती करू का पोट भरू, सगळ्यांच्या समोर हा प्रश्न असतो. भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करावं का पोटाचं पाहावं, आम्ही काय करावं नेमकं. भक्ती म्हणे तू चाल पुढे, काळी गवल्यात ऐकताय ना, इगो कमी करा दादा बोलताना. भक्ती म्हणे तू चाल पुढे, संसार म्हणे तू इकडे. बरोबर. सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू. सुचत नाही काय करावं. तुकडोजी महाराजांनी मार्ग दाखवला. भक्ती करुणी जो पोट भरे, तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे. अरे मानवा तू नको घाबरू, सांगा मी काय करू. प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टींचा संगम तुम्ही घालायला शिका आणि जीवनामध्ये परमार्थ आणि प्रपंच या दोन्ही गोष्टीमध्ये यशस्वी वाटचाल करा. हे सगळ्या संतांचं मार्गदर्शन आहे आपल्याला. शिवमहापुराण या ग्रंथाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हे शिकायला मिळणार आहे. रामायण आपल्याला जगायला शिकवतं, भगवद्गीता जगण्याचं ज्ञान देते, भागवत माणसाला मरणाचं मुक्तीचं मोक्षाचं शास्त्र शिकवतं. पण शिवमहापुराण आपल्याला प्रपंच आपला नेटका कसा करता येईल, प्रपंचातल्या अडचणी कशा दूर करता येईल आणि प्रपंच जर सुंदर आपला चालू लागला तर परमार्थ किती ताकदीचा करता येईल, या दोन्ही गोष्टी शिवमहापुराण आपल्याला शिकवतं. पहा, तर ती शिवमहापुराणची कथा आपल्या गावामध्ये आहे. आता एवढा मोठा पवित्र ग्रंथ, त्याचं चिंतन शिवरात्रीच्या महापर्व काळावरती आपल्याकडे आहे. विशेष सद्भाग्याची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. कदाचित पुढे पुढे बोलताना मी विसरून जाईल म्हणून सुरुवातीलाच मी सांगून टाकते. येणाऱ्या शिवरात्रीला तुम्ही भगवान शंकराच्या शिवलिंगावरती तांब्याभर पाणी घालायला चुकू नका. शिवरात्रीचं व्रत करायला चुकू नका. भगवान भोलेनाथाला एक बेलाचं का पान असे ना त्या दिवशी अर्पण करा. पंचामृताने तुम्हाला अभिषेक करता आला तर करा. नाही जमलं तर दूध, एक चमचाभर दूध महादेवाला अर्पण करा. नाही जमलं तर तांब्याभर पाणी महादेवाला अर्पण करा. एक तांब्याभर पाणी भगवान शंकराला जर आपण अर्पण केलं तर आपल्या पत्रिकेतले 3 दोष नष्ट होतात. पितृदोष, कालसर्पदोष आणि वास्तुदोष. हे दोष फार भयान आहेत. या 3ही प्रकारच्या दोषांची शांती करणारा एकच उपाय आहे, एकच मार्ग आहे.
करण्याची ताकद भगवान भोलेनाथाला केवळ आपण एक तांब्याभर पाणी अर्पण करावं, ते रोज करावं, सातत्यानं करावं. भगवान भोलेनाथ आपली ती सेवा पाहून एवढे प्रसन्न होतात. पितृदोष, कालसर्पदोष, वास्तुदोष अशा भयान दोषांना घालवण्याचं काम भगवान भोलेनाथ करतात. आता शिवरात्र येते आहे. शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला महादेवाला खूप बेलपत्र वाहण्याची इच्छा असते, पण तेवढी बेलपत्र आपल्याकडे उपलब्ध होत नाही. सोपा मार्ग सांगते. बेलाचं पान आणा. 3 पानं असतात त्याला. त्रिदलम त्रिगुणाकारम. तर 3 पानावरती लाल चंदनानं राम 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 लिहिणार. असं राम 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 लिहून जर बेलाचं पान महादेवाला आपण अर्पण केलं, असं 1 पान वाहिलं तर 100 बेल पानं वाहण्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. शिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या पानांचा खूप तुटवडा असतो. वर्षभर कोणी पाहत सुद्धा नाही. पण त्या दिवशी काय लोकांची भक्ती जागी होते. फांद्याच्या फांद्या तोडून घरी आणतात. कोणी झाडावरच मुक्कामाला बसतं. बर काही असे ना, त्या दिवशी आपल्याला बेलपत्र सहजासहजी उपलब्ध होत नाही. तरणी माणसं जाऊन कुठूनही बेलपत्र आणतील, पण ज्यांना झाडावर चढता येत नाही, खिशामध्ये पैसे नाही, डोळ्यानं दिसत नाही, अशा लोकांनी बेलाची पानं कशी वाहायची? ताशांसाठी मार्ग आहे. महादेवाच्या मंदिरात जा. अगोदरच वाहिलेली बेल पानं उचला, पाण्यामध्ये भिजवून घ्या आणि मग पुन्हा ती नवीन वाहिल्याचं पुण्य मिळतं. पण हे कुणासाठी? ज्यांना झाडावर चढता येत नाही, ज्यांच्या खिशात पैसे नाहीत, त्यांच्यासाठी. आता बरीच लोक संधीचं सोनं करतात, तर ते काही कामाचं नाहीये. तर या गोष्टी शिवरात्रीच्या दिवशी विसरू नका. महादेवाचं पूजन, शिवरात्रीचं व्रत आणि महादेवाच्या मंदिरामध्ये 11 वेळा राम श्रीराम जय राम जय जय राम असं 11 वेळा म्हणायला विसरू नका. खरंच शिवरात्रीचं पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून तांब्याभर पाणी, 1 लोटा जल, सब समस्या का हल. पण आपल्या महाराष्ट्रीयन संतांनी सुद्धा सांगितलंय, 1 पसा पाणी 1 बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहु. खूप काही सांगण्यासारखं आहे, पण थोड्या वेळेमध्ये काय काय मांडणार आहे मी तुमच्या समोर. अभंगावर, शिवजयंतीवरती अजून बोलायचंय मला. म्हणून या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून महाशिवरात्रीच्या पर्व काळावर तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे, त्या मोजक्या महत्वाच्या गोष्टी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. न चुकता या सगळ्या गोष्टी करा. तुमची शिवरात्र सफल होईल. भगवान शंकराची विशेष कृपा तुमच्यावरती होईल. पांडुरंग परमात्माचे, भगवान शंकराचे उपासक जे विठ्ठलालाही म्हणतात आणि शंकरालाही बसतात, असे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. नाथ महाराज महान संत आहेत, महान संत. नाथ महाराजांनी एवढं साहित्य तयार केलं माझ्या ताईंनो. नाथ महाराजांनी वारकरी संप्रदायाला एकनाथी भागवत दिलं. नाथ महाराजांनी वारकरी संप्रदायाला भावार्थ रामायण दिलं. नाथ महाराजांनी वारकरी संप्रदायाला हरिपाठ दिला, अभंग दिले, भारुड दिली, चिरंजीव पद दिलं, खूप काही साहित्य दिलं. आपल्या विदर्भात ज्या मा रुक्मिणीचा जन्म झाला, असं रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ सुद्धा नाथ महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीला दिला. काही कूट अभंग लिहिले, काही कठीण अभंग लिहिले,
त्याच्यातून अध्यात्म मांडलं. नाथांनी विचार केला, साध्या भोळ्या भाबड्या लोकांना माया ब्रह्म जीव या सगळ्या गोष्टी कळणार नाहीत. मग यांना माया ब्रह्म जीव कळावं, विकार कळावेत, याच्यासाठी नाथांनी रोजच्या जीवनातले शब्द उचलले आणि भारुडाची निर्मिती केली तुमच्या माझ्यासाठी. लक्षात घ्या, 2 तासाच्या कीर्तनात लोक झोपी जातील, पण कीर्तनानंतर भारुड जर चालू झाली ना, तो लोक रात्रभर जागी राहतील. काय ताकद आहे त्या भारुडामध्ये. आणि भारुड तर एवढी सुंदर आहे, रोजचे शब्द उचलले रोजच्या जीवनातले. या शेजारणीनं वर नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं 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 ग बयो. भारुडाच्या फक्त पहिले कडवे 2 घेतले तर बऱ्याच माझ्या मावशांना वाटत असेल रात्रभर असंच चालू द्या. काय खूप सोपी वाटतात भारुड, जवळची वाटतात. सामान्य माणसाचं सुद्धा कल्याण व्हावं याच्यासाठी महाराजांनी भारुडाची निर्मिती केली. नाथ महाराज खूप महान संत आहेत, खूप महान संत. नाथांचं वैशिष्ट्य सांगते. नाथ महाराज मंदिरामध्ये जातात काय नवल. मंदिरातला देव नाथांच्या घरी येतो आणि नाथ महाराजांचं घरच मंदिर होत आहे. लावणीले पाणी या घरी चक्र पाणी वाहे, लावणीले पाणी या घरी चक्र पाणी वाहे, लावणीले पाणी या घरी चक्र पाणी वाहे, लावणीले पाणी या घरी चक्र पाणी वाहे. आनंद भक्ती भावे जिया बंदी त्याने पाये, आनंद भक्ती भावे जिया बंदी त्याने पाये, आनंद भक्ती भावे जिया बंदी त्याने पाये, जिया बंदी त्याने पाये. ओ आरती राजा स्वामी एकनाथा, ओ आरती राजा स्वामी एकनाथा. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्यांचे पाय. नाथ महाराज असे महान संत आहेत. काळी दौलत. नाथ महाराज मंदिरात जातात नवल नाही, मंदिरातला देव नाथांच्या घरी येतो. नाथांचं घर मंदिर होत. नाथ महाराजांच्या जीवनातलं आणखी एक वैशिष्ट्य सांगते मी तुम्हाला. नाथ महाराज असे संत आहेत, त्यांची भक्ती भक्ती नाही, भक्तीची पराकाष्ठा आहे. म्हणजे माझं बोलणं तुम्हाला कळावं म्हणून सांगते. जीवनामध्ये भक्ती अशी करावी आपण मंदिरात जातो काय नवल, मंदिरातला देव आपल्या पण घरी यावा. अशी भक्ती करा आपल्या जीवनामध्ये. आपण देवासाठी रडतो काय नवल आहे, कधीतरी देवानं सुद्धा आपल्यासाठी रडलं पाहिजे. अशी भक्ती करा जीवनामध्ये. देवाचं उचिष्ट आपण प्रसाद म्हणून खातो काय नवल.
कधीतरी देवानं सुद्धा आपलं उष्ट खाल्लं पाहिजे. प्रश्न पडेल तुम्हाला, देव कुठं भक्ताचं उष्ट खातो का खात नाही? कोण कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. कोण म्हणते भगवान आपलं उष्ट खात नाही? खातो. शबरी आई सारखं प्रेम असावं लागतं. अशी भक्ती करा जीवनामध्ये, अशी भक्ती करा. काही ना काही आपण देवाला मागतो, काय नवल कधीतरी देवानं सुद्धा आपल्याला मागितलं पाहिजे. काळी दौलतकार, अशी भक्ती करा जीवनामध्ये. आपण देवाचं भजन करतो, काय नवल कधीतरी देवानं आपलं भजन केलं पाहिजे. प्रश्न पडेल तुम्हाला, देव कुठं भक्ताचं भजन करतो का करत नाही? वृंदावनामध्ये अशी एक महिला भक्त होऊन गेली, तिच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालं. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झाली. 2 अक्षरी तिचं नाव आहे, बरसाना तिचं गाव आहे. तिच्या नावाला वेलांटी आणि ओकार नाही. तिच्या नावाला 2 काने आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. त्या 2 कान्यामध्ये कान्हा लपलेला आहे. तिचं नाव राधा आहे. शाम तेरी बंसी कन्हैया तेरी बंसी पुकारे राधा ना, राधा का भी शाम हो तो पिता का भी शाम, राधा का भी शाम हो तो पिता का भी शाम, राधा का भी शाम हो तो पिता का भी शाम, राधा का भी शाम हो तो पिता का भी शाम, राधा का भी शाम हो तो पिता का भी शाम, राधा का भी शाम हो तो पिता का भी शाम. शाम तेरी बंसी पुकारे राधा नाम, शाम तेरी बंसी पुकारे राधा नाम, राधा का भी शाम हो तो पिता का भी शाम, राधा का भी शाम हो तो पिता का भी शाम, राधा का भी शाम हो तो पिता का भी शाम, राधा का भी शाम हो तो पिता का भी शाम, राधा का भी शाम हो तो पिता का भी शाम. तर राधा राणी अशी भक्त आहे, ती भगवंताचं भजन करते, नवल नाही भगवानतेचं भजन करतात. तसेच नाथ महाराज आहेत. नाथ महाराज महान संत. नाथ महाराजांच्या लक्षात आलं या जगाला भगवत भक्तीकडे वळवणं फार गरजेचं आहे, त्याच्याशिवाय यांचं भलं होणार नाही. आणि मग लोकांना भक्तीची गोडी लागावी याच्याकरता देवाची आवड लोकांच्या समोर मांडतायत. अभंगाचं पहिलं चरण. आवडे देवाची डोळ्याला प्रकार. आवडे देवाची डोळ्याला प्रकार.
टाळी वाजवायचा का? काय सांगणार? आवडी देवासी तो ऐका प्रकार. भगवंताला काय आवडतं त्या गोष्टीचं चिंतन नाथ महाराज अभंगात करतायत. नामाचा उच्चार रात्रंदिवस. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पहिला शब्द फार मोलाचा आहे, आवड. कारण आवड शब्दाभोवती माणसाचं जीवन फिरतंय. ऐकताय ना? काळी दौलत झोपल्या का? मी तुमच्या सोबत बोलते, माझं बोलणं कळतंय ना? लक्षात घ्या, आवड शब्द फार महत्वाचा आहे. लहान लेकरांची आवड वेगळी, महिला मंडळाची आवड वेगळी, शहाण्या माणसांची आवड वेगळी, संतांची आवड वेगळी, देवाची आवड वेगळी. वेगळ्या वेगळ्या प्रकारची आवड आहे. लहान लेकराला काय आवडतं? खोड्या करायला लेकरांना आवडतं. बर, अशी लेकरं देवासारखी राहतात आणि पाहुणे घरात आले की उलट्याच उड्या मारतात. अजून याचं उत्तर सापडलं नाही. पाहुणे घरात आल्यानंतर लेकरं उलट्या उड्या का मारतात? तुमच्याकडे मारत नाहीत का? ती अशी उडी मारत नाही का? कोणती उडी म्हणतात त्याला? कोलांटी उडी. अशी उडी घेतात. बरे, आम्ही काही उडीच्या विरोधात नाही बरं. आईजवळ उडी मारावी, वडिलांजवळ उडी मारावी का पाहुण्याच्या थोबाडावर उडी मारावी? काही लेकराला काहीच कळत नाही कुठे उड्या माराव्यात म्हणून. पाहुणे घरात आले की लेकरं गडबड गोंधळ करतात. काही लेकरं एवढी विचित्र असतात, कदाचित युट्यूबच्या माध्यमातून कुठेतरी तुम्ही माझ्या मुखातून ऐकलं असेल. काही लेकरं एवढी विचित्र, गावच्या पाटलाला म्हातारपणे 2 लेकरं झाली. एवढी खोडसाळ लेकरं होती, एवढी खोडसाळ. आपल्या गावचे कोणी असतील तर ते सोडून सांगते मी, कारण पहिल्यांदाच तुमच्या गावात आले, मला काही इथलं माहित नाही. खूप खतरनाक लेकरं होती. सगळ्या गावाच्या डोक्यात बसलेली म्हातारी माणसं आठवड्याला मीटिंग घ्यायची, यांना पकडायचं कसं. पण वर्षभरातल्या एकाही मीटिंगला यश आलं नाही त्यांच्या. एवढी लेकरं विचित्र. कुणाची शेंडी ओढ, कुणाचा नाक दाब, कुणाचा चष्मा काढून घे, कुणाचा फेटा ओढून घे. कठीण लेकरं होती. सगळं गाव वैतागलेलं. त्या गावामध्ये काल्याचं कीर्तन झालं. पाटलानं कीर्तन ऐकलं, कीर्तन आवडलं पाटलाला. इगो कमी ठेवायचा. महाराजांना आग्रह केला, बाबा आमच्या घरी चहा घ्यायला चला. महाराजांनी विचार केला, साऱ्या गावाचं मन मोडावं पण पाटलाचं मन मोडू नये. महाराज पाटलाच्या घरी चहा प्यायला आले. सोफा सेटवर बसले. महाराज सोफ्यावर, पाटील खुर्चीवर. पाटलांना आपल्या लक्ष्मीला आवाज दिला, पाटलीन बाई. त्या म्हटल्या, जी. पूर्वी एवढं प्रेमानं बोलत होते बरं. म्हणजे पुरुष मंडळ पाटलीन बाई म्हणायचं, या जी म्हणायच्या. आता एवढा गोडवा राहिलाय का काळी दौलत? एवढा गोडवा राहिला का बोलण्यात? उद्या तुम्ही फक्त पाटलीन बाई म्हणून तर पहा, जी तुम्हाला येणारच नाही. तुम्ही फक्त म्हणा पाटलीन बाई, या माझा काय. तुम्ही इकडंच आईस्क्रीम होता, पुढे काही बोलतच नाही. पण जुना काळ छान. पाटलांना आवाज दिला, पाटलीन बाई, जी 2 कप चहा ठेवा, आपल्या घरी महाराज आले. पाटलीन बाईनं चहा ठेवला. पाटलाच्या महाराजांच्या गप्पा चालू झाल्या. पाटलाच्या गारट्याला कोणीकडनं कळालं आपल्या घरात महाराज आले. गारट 120च्या स्पीडनं घराकडे धूम पळालं. एवढ्या स्पीडनं पळालं महाराज, एवढ्या स्पीडनं पळालं. ज्या सोफ्यावर महाराज बसले होते त्या सोफ्यावरती ते दणकन बसलं. जसं दणकन बसलं तसे महाराज टुणकून उडाले. महाराज छताला चिटकले. 2 तास येतात खाली येतात. शेवटी आकड्यानं खाली काढून घ्यावे लागले. पण जोपर्यंत छताला चिटकलेले होते, जसं